आता हा पॉवर बटन, हा पॉवर बटन दाबल्यानंतर मशीन आपलं चालू होतं. जसं की नॉर्मल वरती आपल्याला एक लाईट दिसते. हा सायकल बटन आहे, याने आपण फंक्शन चेंज करू शकतो. आपल्याला कोणता हवा आहे तर तो आपण लावू शकतो. नॉर्मल, नॉर्मल म्हणजे रेग्युलरचे साडी, शर्ट, पॅन्ट सगळे मिक्स कपडे इझिली आपण याच्यामध्ये वॉश करू शकतो. रोजचे तरी किती कपडे असतात आपले? एक बादली इझिली आपण याच्यामध्ये टाकू शकतो. किंवा 7 शर्ट 7 पॅन्ट, एक 14-15 क्वांटिटी चालते याच्यामध्ये, कारण आपले लहान मोठे असतात त्यामुळे चालतात 14-15. हा जो तो क्विक वॉश, कमी कपडे किंवा कमी मळलेले, साधारण एक अर्धी बादली किंवा 7-8 क्वांटिटी जर असेल तर इझिली आपण याच्यामध्ये वॉश करू शकतो. फक्त कमी मळलेले हवे त्याच्यामध्ये, जास्ती मळलेले नको. डेलिकेट्समध्ये एकदम नाजूक कपडे, जे स्वेटर वगैरे जे असतात, जरीची साडी असते, सिल्क साडी वगैरे असेल तर ती याच्यामध्ये चालेल. हा जो तो जसं की बेडिंग, चादर, बेडशीट किंवा ब्लँकेट. ब्लँकेटसाठी एकच टाकू शकतो आपण. जर चादर असतील तर 2 टाकू शकतो, आणि जे बेडशीट असतात ते 4 ते 6 पण टाकू शकतो. फक्त थिकनेसवरती डिपेंड आहे. जर सिंगल जर 4 असतील, जर जाड असेल तर 4च चालतील. बेबी केअर म्हणजे कसं, लहान मुलांचे जे कपडे असतात त्यासाठी त्याच्यामध्ये इंटेन्सिव्ह वॉश ऍड दिलेले आहे. म्हणजे साधारण एक 10 मिनिटं 20 मिनिटं कपडे भिजवत ठेवतं, त्यानंतर मग वॉश करतं ऑटोमॅटिकली. जीन्समध्ये फक्त जीन्स वॉश करणार. जर समजा तुमच्या जीन्स असतील तर जीन्स वॉश करण्यासाठी लावू शकता याच्यामध्ये. साधारण एका वेळी आपण एक 4-5 जरी जीन्स टाकले तर चालतील. एनर्जी सेव्हिंग मध्ये लाईट वाचवली जाते. मोस्टली कसं, याच्या मोटरला जे असते ते सप्लाय कमी दिला जातो, त्यामुळे जी टायमिंग आहे ती सेमच लागणार, फक्त पॉवर कमी देते. त्यापेक्षा नॉर्मल यूज करा. नॉर्मलमध्ये 4 तासाला 1 युनिट आपल्याला एक ॲव्हरेज दिलेला आहे, सगळ्यात कमी प्रमाणात राहतं. हा जो तो रिन्स आणि स्पिन, एकदा पाण्यामधून खळबळून तुम्हाला कपडे हा वाळवून देतोय. म्हणजे एकदा पाण्यातून काढायचे असेल तर त्यासाठी हा यूज करू शकतो. एक बादली कपडे चालतील याच्यामध्ये. इको टप क्लीन म्हणजे आतमधला जो टप असतो तो क्लीन करण्यासाठी. याच्यामध्ये कसं, आतमधला जो टप आहे तो क्लीन करावा लागतो. एखाद्या तुम्ही ड्रम क्लीनची पावडर याच्यामध्ये यूज करू शकता, कारण का बोरचे वगैरे क्षार असतात तर त्यासाठी. डाउनलोडेड म्हणजे कसं, जर समजा तुम्ही फोन कनेक्ट करताय, वायफाय वगैरे असेल तर फोन इझिली कनेक्ट करून याच्यामध्ये फोनवरून सुद्धा आपण यूज करू शकतो. तर हे तुम्हाला दाखवतो कसं करायचं किंवा काय ते. नॉर्मलमध्ये बबल स्ट्रॉम आपण यूज करू शकतो. त्यासाठी हा फक्त सिंगल प्रेस करायचा आहे. आतमध्ये कसं होतं, जो खालची जी पल्स हीटर जी प्लेट असते तर ती स्पीडमध्ये फिरली जाते, आतमध्ये बबल्स क्रिएट करतात, याच्यामध्ये चांगले वॉश होतात. साधारण 40 मिनिटं त्याला वेळ लागणार. नॉर्मलला 1 तासाच्या आसपास वेळ लागणार जर एक बादली असेल तर, याला 40 मिनिटं लागतो. एक्सपेरिमेंट आपल्याला करावं लागणार की म्हणजे कुठल्या याच्यामध्ये कसे वॉश होतात किंवा काय, तोपर्यंत आपल्याला नाही करणार. इंटेन्सिव्ह वॉशमध्ये 10-20 मिनिटं आपल्याला किंवा अर्धा तास कपडे भिजवत ठेवतोय कपड्याच्या हिशोबाने. डिलेंड, आणखीन याच्या आतमध्ये पॉवर टप क्लीन आहे. 3 सेकंड प्रेस केला की तो यूज मध्ये येतो. पॉवर टप क्लीन म्हणजे काय, म्हणजे आतमधला जो टप क्लीन करण्यासाठी. ड्रम क्लीन. डिलेंड म्हणजे कसं, टायमर टाईप मशीन लावण्यासाठी असतं. जसं की 2 तासानंतर लावायचं आहे. हा जर 2 तासांना लावताय, स्टार्ट बटन दाबताय, इथून पुढे दुसऱ्या तासाला मशीन चालवणार, तोपर्यंत आपल्याला सगळं चालूच ठेवावं लागणार. लाईट कनेक्शन, पाणी कनेक्शन सगळं. त्यामुळे ज्यावेळी आपण घरी असतो तर त्याच वेळ लावतो, त्यामुळे काय गरज भासणार नाही याची. स्मार्ट कंट्रोल म्हणजे फोन कनेक्ट करण्यासाठी. स्पिन जर समजा फक्त स्पिन करायचं आपल्याला, फक्त कपडे वाळवायचे, स्पिन वरती जसं की नॉर्मल वरती एक लाईट आहे, पॉवर बटन दाबल्यानंतर नॉर्मल आहे. स्पिन वरती 3 सेकंड दाबून धरायचं आहे. हे 2 लाईट बंद होतात, हा फक्त चालू आहे. याच्यावरती काय होतं, फक्त कपडे वाळले जाणार याच्यामध्ये, फक्त वाळवण्यासाठी यूज मध्ये येतो हा. एखाद्या इथून टायमिंग सुद्धा वाढवले ते चालते इथून तुम्ही आपल्या हिशोबाने. शक्यतो जे बाय डिफॉल्ट आहे तर तेच राहते. इथे आपण जे काय असले पावडर किंवा लिक्विड टाकू शकतो. इको बबलसाठी हा, याच्यामध्ये पावडर किंवा लिक्विड टाकू शकतो. पावडर असेल तर निरमा आणि व्हील सोडून सर्फ एक्सेल, एरियल, रिन चालते. हा फिल्टर आहे, कंपल्सरी डेली किंवा 4 दिवसातून एकदा कंपल्सरी धुवायचा. हा, क्लीन केला की परत असा बसवायचा. यूज करून बघा एकदा. काढून का, हा, फक्त ओपन करायचा असा. ओके, हे क्लीन करायचा, परत असं बसवायचा. बसवा परत. याच्यामध्ये आपण कम्फर्ट टाकू शकतो, जे सॉफ्टनर असतं कपड्याला स्मेल येण्यासाठी, तर ते याच्यामध्ये टाकू शकतो. एका बाउलमध्ये वगैरे पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये जे काय असेल ते मिक्सअप करायचं. मिक्सअप केल्यानंतर जे काय पाणी आहे ते मिक्सअप केलं ते याच्यामध्ये होतायचं. 3 ड्रॉप्स मध्ये. ओके.